तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्रात तुमचा ड्रीम फ्लॅट रजिस्टर करणार आहात का? थांबा. एक छोटीशी चूक तुम्हाला लाखो रुपये मोजायला भाग पाडू शकते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बहुतेक लोक हीच चूक करतात. विचार न करता डॉक्युमेंट्सवर साईन करतात. सर्वप्रथम हे समजून घेऊया, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस म्हणजे काय. सर्वात आधी योग्य कॉस्ट समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी ही प्रॉपर्टी लोकेशन आणि बायरच्या आधारावर ठरते. अर्बन मेट्रो एरियाजमध्ये पुरुष बायर्ससाठी इफेक्टिव्ह ड्युटी साधारण 6% असते, तर महिलांसाठी रेसिडेन्शियल प्रॉपर्टीवर 1% स्टॅम्प ड्युटी कन्सेशनमुळे ती सुमारे 5% असते. याशिवाय रजिस्ट्रेशन चार्जेस साधारण 1% असतात. म्हणजे जर तुम्ही 60 लाखांच्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करत असाल तर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस मिळून साधारण 4.8 लाख रुपये खर्च येऊ शकतो, जेंडर बेस्ड डिफरन्सनुसार. त्यामुळे योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण एक छोटी चूकही महागात पडू शकते. आता प्रश्न असा पडतो, महिलांच्या नावावर रजिस्ट्रेशन केल्याने खरंच पैसे वाचतात का? खूप लोक म्हणतात, महिलांच्या नावावर फ्लॅट घ्या, पैसे वाचतील. आणि हो, महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये विमेन बायर्सना रेसिडेन्शियल प्रॉपर्टीवर 1% स्टॅम्प ड्युटी कन्सेशन मिळते. पण ही रिबेट ऑटोमॅटिक नसते. ही सवलत फक्त तेव्हाच मिळते जेव्हा प्रॉपर्टी पूर्णपणे महिलांच्या नावावर असते किंवा विमेन ओनली को ओनरशिप असते. पुरुष को ओनर असल्यास ही रिबेट लागू होत नाही. पूर्वी या रिबेटसोबत एक अट होती की महिला बायरने ती प्रॉपर्टी 15 वर्षे मेल बायरला विकू नये. पण आता ही रिस्ट्रिक्शन काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी रिबेट घेतली असली तरी ती प्रॉपर्टी कोणालाही विकू शकतात. म्हणूनच फक्त नाव बदलल्याने पैसे वाचत नाहीत. कंडिशन समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मिथ्सवर विश्वास ठेवल्यास रजिस्ट्रेशन वेळी सरप्राईज पेनल्टीज लागू होऊ शकतात. तरीही तुम्ही विचार करत असाल, खरंच पैसे कसे वाचवायचे? तर यासाठी काही स्मार्ट आणि लीगल मार्ग आहेत. पैसे वाचवण्याचे मार्ग. पहिला, रेडी रेकनर किंवा सर्कल रेट अवेअरनेस. सर्वात मोठा ट्रॅप म्हणजे सर्कल रेट आणि अग्रीमेंट व्हॅल्यूमधला फरक. जर अग्रीमेंटमध्ये कमी प्राइस दाखवला तर गव्हर्नमेंट नंतर सांगू शकते की मार्केट किंवा रेडी रेकनर व्हॅल्यूपेक्षा कमी दाखवली आहे, पेनल्टी लागेल. म्हणून हे चेक करणं हा पहिला स्टेप आहे. दुसरा स्टेप, ऑलवेज व्हेरीफाय रेडी रेकनर किंवा सर्कल पोर्टलवर. प्रॉपर्टीची योग्य व्हॅल्यू तपासा, जेणेकरून कोणतीही सरप्राईज पेनल्टी लागू होणार नाही. सर्कल रेट चेक केल्यानंतर पुढचा स्टेप म्हणजे लीगल डॉक्युमेंट्स पूर्णपणे व्हेरीफाय करणं. OC म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, लँड टायटल इन्फॉर्मेशन आणि प्रॉपर्टी एंट्री किंवा रेकॉर्ड स्टेटस हे सर्व लॉयरकडून व्हेरीफाय करून घेणं आवश्यक आहे. प्रॉपर व्हेरिफिकेशन नसेल तर भविष्यात कोर्ट केस किंवा प्रॉपर्टी डिस्प्यूट होऊ शकतात. कंप्लीट डीड सर्च करा, जेणेकरून कोणताही हिडन ओनर किंवा अनरिझॉल्व्ड क्लेम राहणार नाही. तेव्हाच तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटबाबत कॉन्फिडंट राहू शकता. आता हे एक रिअल लाईफ एक्झाम्पलमधून समजून घेऊया, ज्यामुळे प्लॅनिंग आणि व्हेरिफिकेशन किती क्रिटिकल आहे हे स्पष्ट होईल. समजा महाराष्ट्रामध्ये 60 लाखांचा फ्लॅट आहे. स्टॅम्प ड्युटी साधारण 3.6 लाख मेल बायरसाठी किंवा 3 लाख फिमेल बायरसाठी विथ कन्सेशन. रजिस्ट्रेशन फीज 60,000 ते 80,000 रुपये. जर लीगल चेक्स आणि प्रॉपर अग्रीमेंट नसेल तर पेनल्टीज आणि एक्स्ट्रा चार्जेस मिळून तुमचा टोटल बिल 5 लाख प्लस पर्यंत जाऊ शकतो. पण जर तुम्ही आधीच प्लॅनिंग केली, रेट्स चेक केले, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आणि लीगल एक्सपर्टशी कन्सल्ट केले तर तुम्ही अननेसेसरी एक्सपेन्सेस टाळू शकता. मिथ्स फॉलो करून नाही. हाच रिअल मनी सेव्ह करण्याचा योग्य मार्ग आहे. चला, हे सिंपल ॲक्शनेबल स्टेप्समध्ये पाहूया. ॲक्शनेबल चेकलिस्ट. रेडी रेकनर किंवा सर्कल रेट आधी व्हेरीफाय करा. OC आणि लँड टायटल चेक करा. डीड सर्च करा. लीगल पेपर्स लॉयरकडून तयार करून घ्या आणि ओनरशिप नेम्स विचारपूर्वक ठरवा. रिबेट कंडिशन समजून घ्या. मिथ्सवर विश्वास ठेवू नका. हे सिंपल स्टेप्स फॉलो केल्यास तुम्ही तुमचा ड्रीम होम लीगल नाईटमेअर होण्यापासून वाचवू शकता. घाईघाईत कोणत्याही पेपरवर साईन करू नका. जर कन्फ्यूज असाल तर खाली कॉमेंटमध्ये रजिस्ट्रेशन टाईप करा. आम्ही तुम्हाला मदत करू. डोंट लेट युअर ड्रीम होम टर्न इनटू अ लीगल नाईटमेअर. या व्हिडिओसाठी इतकेच. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी कनेक्ट राहायचे असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.